आनंद होता सर कोणी कोणी पाहुणे आले की इकडे. अरे अरे साक्षात आनंद इंगळे. वा वा क्या बात आहे सर. माझं पहिल्यांदा या रंगमंचावर आनंद इंगळेला आनंद इंगळे असं नाव घेतल्याबद्दल आभारी आहे. नाही सर तुमची इज्जत आहे आमच्या मनात सर. म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस ते काढत असलो तरी आहे ना. पण काय झालं तुमच्या बाबतीत ना बाहेर इतकी चर्चा चालू आहे ना आनंद निघळे खूप बिझी आहेत खूप बिझी आहेत. मी म्हटलं हा माणूस सारखा इकडे पडलेला असतो कसलं काय बिझी. तुम्ही बदल नाही घडवला पण हे बघा प्रेक्षकांना सांगतो की आम्ही आमच्या कार्यक्रमात बदल घडवला. म्हणजे आम्ही की प्रत्येक वेळेस वेगवेगळे आनंद निघळे दाखवले. पहिल्यांदा आले ते एकदम जाडे जोडे आनंद निघळे दाखवले. त्याच्यानंतर थोडेसे बारीक आनंद निघळे दाखवले. आणि आता इंडस्ट्रीत सगळ्यात पहिल्यांदा मिशीवाले आनंद निघळे बघा. हे असं कधीच बघितलं झालं सर. सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर नाही आहेत ते निखिल रत्न बारकी आहेत. माहित नाही का आम्हाला माहित नाही का मस्करी करतो ना आम्ही. अरे एवढं श्रीमंत नाव आहे निखिल रत्न पारखी. या नाही तर आमचे नाव पहा गणेश पुरे बिरे काय अर्थ श्रीमंत नाव आहे सर तुमचं. पण तुम्ही ते सगळं एकत्र करता का ते म्हणजे लिखाण पण डायरेक्शन पण आणि ते सगळं ऍक्टिंग बिक्टिंग दुसरे घेता ना सोबतीला सर. लय लोक खाली येत नाही इथे इंडस्ट्रीत. असं करत हो नका. बिशे साहेबांचं बघ बरं तुम्ही नेपथ्य करता म्हणून त्यांचा धंदा बसला. मी सांगतोय कधीपासून ऐकत नाही तो. कार्पेंटरचं काम असते आपलं. मिळालं पाहिजे आहे ना सर. बघा सर असं करतात असं करू नका. मग आता आपण काही गेम शोला सुरुवात करूया. आता आपण एक गेम करणार. गेम म्हणजे एक पुरुषांसोबत वेगळा गेम आणि बायकांसोबत वेगळा गेम असं आम्ही करणार. पण पुरुषांसोबत गेम म्हणून आपण म्हणजे असं काही हारजीत वगैरे असं नाहीये. फक्त तुमच्या आरोग्याची काळजी म्हणून आपण इथे गेम शो करणार आहे. कशाची काळजी. मग साहित्य मागवा. तुम्ही तर मर्डरच केला साधारण सगळ्या. हा ठीक आहे ना ठीक आहे काय हरकत नाही. पिचकाट करून टाकलं तुम्ही. 1 2 3 16 17 18 19 19 हा धरत नाही. आनंद इंगळे शेजारी असून सुद्धा त्यांनी 20 पर्यंत स्कोअर केला. हे किती महत्वाचं आहे. मी तिला सांगितलं होतं की हा साधारण वाटाणा म्हणजे मी आहे असं समज. 1 2 3 17 18 19 आणि हा 20. क्या बात आहे क्या बात आहे. फायनली कोण जिंकलंय सांगा. नाही नाही कॉम्पिटिशन वगैरे काय नव्हते. अरे बायको बोलली मटर सोडून आणा म्हणून तिचं म्हणणं आहे काही साडी वगैरे नाही का. अगं साडी तिने कपडे हेच घालताय ना साधारण.
वाटाणे सोलण्याचा गेम आपण बघितलेला आहे, त्याच्यामुळे आता संध्याकाळच्या भाजीची माझी सोय झालेली आहे. पण आता ना आपल्याकडे पुरुष मंडळी आहेत, त्यांच्या तब्येतीसाठी आपल्याला गेम करायचा आहे. काय आहे सर, एकदम सिम्पल गेम आहे, तसं काही टेन्शन मला नाही आहे. हे म्हणजे काय आहे, हे आमच्याकडे एक बकेट आहे, ह्या बकेटीत काही चेंडू टाकलेले आहेत. आता हे चेंडू तुम्हाला उडवायचे आहेत, बाकी काहीच नाही. कसे उडवायचे पण? हां तेच सांगतो कसे उडवायचे. म्हणजे असं आता हे तुम्ही असं एक आसाम मधली बाई व्हायची. असं हे आसाम मधली बाई, तुम्ही आपलं चहा वेचायला जाते असं. हा असं करायचं आणि नुसतं उड्या मारून. हे बघा उड्या मारून हे चेंडू असे उडवायचे. आता कशा मारायचे तुम्ही बघा. ओके. गेम असा आहे की जितके जास्तीत जास्त चेंडू बाहेर पडतील ते जिंकणार आहे. 8 चेंडू आहे प्रत्येक बकेटमध्ये. चला. ओके. तर तुमची वेळ सुरू होते आता. राजन सरांचे 4 चेंडू बाकी राहिले. नाही 5 चेंडू बाकी राहिलेले आहेत. 5 चेंडू बाकी. 3 पडले. सगळ्यात पहिल्यांदा फ्री झाले होते निखिलजी. निखिलजीसाठी गिफ्ट या मंचातर्फे ही बकेट यांना या ठिकाणी. आणि आता आपण पाहूयात टॉम आणि जेरी या नाटकातला हा प्रसंग. टॉम आणि जेरी या नाटकात गोपाळकृष्ण चिपळूणकर आणि दीपा लेले हे नवरा बायको आहेत आणि हे करिअरच्या निमित्ताने सेपरेट झालेले आहेत. 5 वर्ष त्यांच्यात भेट झालेली नाही आहे. 5 वर्षानंतर ते एका 5 स्टार हॉटेलमध्ये भेटतात आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा होते या चर्चेचा एक छोटासा तुकडा मी आपल्यासमोर सादर करतो. सरला म्हणजे तीच ना ग, थोडासा प्रेमभंग झाला की कर सुसाईड. हो. अत्यंत उर्मट आणि मस्तवाल माकडे दिसरला. मग आपल्या लग्नात तुमचे सगळे नातेवाईक तोंडातून लाळ गळेपर्यंत तिच्याकडे का बघत होते? तुझ्या सकट. कधी कधी हो, हो, कधी हो, हो, हो. हो, हो, हो. त्या सरलाने काही लग्न बिग्न केलं की नाही? काऊ आपलं या झाडावरून त्या झाडावर असं ट्विक ट्विक असं. तिला आयडियल पुरुष मिळालाय. हो, एवढे पुरुष हाताखालनं गेल्यावर एखादा आयडियल मिळाला झालंय काय? काय ग तुला नाही वाटतं मिळालं कोणी आयडियल? माझं कुठे आलं एवढं नशीब? हे नशिबाचं काय त्यात? डोक्यावर वाढलेलं केसाचं जंगल, रंगीबेरंगी आजागळ कपडे आणि चरस गांजाच्या धुरामागे येणारी एखादी आकृती दिसली ना, मिळाला आयडियल माणूस. आणि विशेषतः तू काय कोणाला अगदी सहज आवडशील अशीच आहेस. विशेषतः तुझं बोलणं डायरेक्ट इम्पॅक्ट टू ब्रेन, तुझे लुक्स, तुझी बॉडी लँग्वेज. म्हणजे कसं आहे माहिती आहे ना, आयडियल माणसाच्या स्त्रीविषयी सगळ्या आयडिया गळून पडतील असंच आहे सगळं. म्हणजे ऑफकोर्स पॉझिटिव्ह असं नावं ठेवतोय असं नाही. म्हणजे तुझी कौतुक करण्याची पद्धत फारच शिकण्यासारखी आहे. हा माझं सोड, तुझं सांग. माझं काय, आईच्या शब्दाकरता एखाद्या कोळशाच्या पोत्याशी सुद्धा लग्न केलं असतं मी. तू जरा बरी आहेस? बरी? अरे नाही, अप्रतिम, सुंदर, स्मार्ट, प्रश्नच नाही. पण आई काय म्हणाली की मुलींचं फक्त BSc बघायचं. म्हणजे बुद्धी, संस्कार आणि एज्युकेशन. आता एज्युकेशन एवढं म्हणल्यावर बुद्धी तर असणार. म्हणजे ते काय असं सगळं माहितीच होतं ना. संस्कार आत्ता दिसत आहेत. सेम हियर. काय? सुरुवातीला मला सुद्धा वाटलं होतं माझं लग्न एका अतिशय बावळट माणसाशी होतंय. कोण ग? तू. मी स्ट्रेंज? नथिंग स्ट्रेंज इन इट. येस. कमाल आहे. पण माझी आई म्हणाली मुलीने ना मुलाचं फक्त QMS बघायचं असतं. काय ते? क्वालिफिकेशन, मनी अँड सिक्युरिटी. क्वालिफिकेशन बद्दल तर माहितीच होतं, त्यामुळे मनी बद्दल शंकाच नव्हती. थँक्स. सिक्युरिटी बद्दल आपण न बोललेलंच बरं. जबाबदारी झटकणे हा गुण तर अनुवंशिकच आहे आपल्यात. तुझे निर्णय तू घे बाई, असं बरेचदा ऐकवलंय मला तुझ्या आईने. नाही खरं तर म्हणजे असं गेलेल्या माणसांविषयी बोलू नये, पाप लागतं. पण तुझी आई म्हणजे चाड्या करणारी पाताळ यंत्री बाई होती. माझं मन स्वच्छ होतंय. तुझी आई काही कमी नाही. 4 चौकात मिरवायचं असलं की एकीकडे म्हणायचं आमचे जावई नासामध्ये असतात, दुसरीकडे म्हणायचं आमच्या मुलीचं नुकसान केलं तुम्ही. याला म्हणतात आतली गाठ. आणि माझी आई चाड्या करायची. माझी मी कधीही विश्वास ठेवणार नाही. हो बरोबर आहे. जरा कधीतरी मी दुपारी
दुपारी झोपले की लगेच तुला अमेरिकेत फोन. दुपारी झोपायची सवय बरी नव्हे म्हणे, वजन वाढतं म्हणे. तू कधीतरी नाही, तू रोज झोपायचीस आणि तू दुपारची नाही तर तू कधीही झोपायचीस. काय नाही, तुझ्या चांगल्यासाठीच ती सांगत होती, काय बिघडत नाहीये. मग कधीतरी स्वतःच्या चांगल्याचा तरी विचार करायचा ना. नुसत्या बसल्या तरी पसरल्यासारख्या वाटायच्या. तुझी आई का हरिण आहे? बघायला गेलं तर चालताना मुळव्यात झालेलं पेंग्विन सारखी दिसते. क्या बात आहे, वा. तर आता या मंचावरती मी त्या व्यक्तीला आमंत्रित करणार आहे, अलीबाबा आणि 40शीतले चोर या नाटकाचे निर्माते आणि दिग्दर्शक अजित भुरे यांना. अजित भुरे हे नाव तसं महाराष्ट्राला माहिती आहे, कारण सरांना बऱ्याच ठिकाणी अभिनय करताना पण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि दररोज टीव्ही वरती प्रत्येक जाहिरातीच्या पाठीमागे जो आवाज असतो तो हाच असतो. एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. तर अजित सर, या नाटकाची निर्मिती करणं आणि दिग्दर्शन करणं कसा अनुभव होता? मला माझ्या आयुष्यात हे नाटक म्हणून कसं होतं याच्यापेक्षा ह्या मित्रांबरोबर काम करायचा जो आनंद मिळतो ना तो सगळ्यात जास्त आहे. म्हणजे ह्या नाटकाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर फायदा तोटा काय होतो निर्माता म्हणून याच्याकडे न बघता केवळ एक आनंद घेण्यासाठी सगळे माझे मित्र एकत्र जमतात आणि त्याच्यातनं मला आणि त्यांना जो आनंद मिळतो त्यासाठी हे नाटक मी करतो. वा वा.